महाराज श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आजचा बेत होता उपीट करायचं. तर त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी घेतल्या आणि कढीपत्ता, शेंगदाणा, तेल आणि मिरची ते याच्यात टाकून घेतली कढईमध्ये. पण आता प्रॉब्लेम काय आहे, आपण शेंगदाणा जेव्हा भाजतो किंवा तळतो त्यावेळेस आहे ना, शेंगदाणा लालसर झाला तर टेस्ट भारी लागते. कधी पण बघा, वरच्यावर न हे करता चांगला लाल करप करून घेतला ना तर खायला पण मजा येते. त्याच्यानंतर ना कांदा टाकायचा. कांदा काय एवढा लाल होतो काय परतायचा नाही, कांदा मिडियमपर्यंत होऊन द्यायचा. आणि त्याच्यानंतर ना त्याच्यात राहिलेल्या गोष्टी म्हणजे रवा, परत त्याच्यानंतर ना टॅमॅटो हे टाकून घ्यायचं. आता बायको म्हणत होती की वेगळं काय करायचं, तर म्हणलं आज उपीट कर. प्रत्येकाच्या जेवणाला चव वेगळी असते, तशीच मग त्या पद्धतीने आपण करतो. प्रत्येकजण उपीट सारखंच करतं असं नाही. आणि दरवेळेस मी माझ्याच पद्धतीने सांगतो बायकोला की माझ्या पद्धतीने कर म्हणून, जेणेकरून काय होतं खायला बी मजा येते आणि म्हणजे आपल्याला ते आवडतं की बाबा हे जर असं झालं तर चांगलं म्हणून. आणि मग काय कोथिंबीर टाकून घेतली. उपीटाच्या वरतून आपण कधीच कोथिंबीर टाकत नाही, आधी टाकतो. आणि त्याच्यानंतर ना मग रवा बिवा घेऊन टाकायचा त्याच्यामध्ये. मग काय रवा घेतला आणि दोघांपुरतं बेस्ट होऊन जातं ते बरोबर. कारण की आई सकाळीच गेलेली असते, त्यामुळं आईला 6:30लाच कामाला जायला लागतं, म्हणून राहतो आम्ही दोघंच. तर मग दोघं काय उपीट करायचे, पोहे करायचे. आणि सकाळचा नाश्ता हा चांगला असावा, त्याच्यामुळं तुम्ही करत जावा नाश्ता, पोटभर नाश्ता करायचा. आणि मग काय रवा टाकल्याच्या नंतर ना मग तिला म्हणलं आता पटापटा कर म्हणलं, कारण की काय मला रिक्षावर जायचं होतं आणि त्याच्यामुळं वेळ होतो. आणि सकाळ मग एकदा नाश्ता करून रिक्षावर गेलं की मग टेन्शन नाही राहत. कारण की IT सेक्टरचे लोक 11 वाजेपर्यंत आमच्या इथं ऑर्डर असतात, ओला आणि रॅपिडो, आपण उबेर वापरत नाही म्हणून. आणि मग काय ती म्हणली की असे बी 15-20 मिनटं लागतातच. आणि मग पाणी टाकल्यावर काय लवकर होऊन जातं आहे, काय एवढा वेळ लागत नाही. आणि ती जी पद्धत आहे जशी, आणि हाताला टेस्ट आहे बायकोच्या, खरंच चांगली करते. आणि त्याच पद्धतीने मग आपण पण कसं आहे, बायकांच्या हातातला जर चव असेल तर मग एकदा खाल्लं की टेन्शन नाही राहत. आणि तसंच माझ्या बायकोच्या पण हाताला खूप टेस्ट आहे. अन्नपूर्णा आहे माझी बायको, आणि खरंच छान जेवण करून खाऊ घालती, त्यासाठी तिला थँक्यू. आणि मग काय लिंबू घेतला, कापला आणि लिंबू पिळला त्याच्यामध्येच. वरतून पिळण्यापेक्षा डायरेक्टच पिळला आणि मस्तपैकी हलवून घेतलं, जेणेकरून अख्ख्या उपीटामध्ये लिंबू व्यवस्थित जातो आणि चव पण एक वेगळी लागते. आणि पहिला मान कायम आमच्या स्वामी मालकांना आणि मग आपल्याला. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर नक्की करा.